लाडकी बहीण योजनेवरून महायुती श्रेयवादाची आता लढाई सुरू झाली आहे। लाडकी बहीण योजना ही आपली संकल्पना असल्याचं वक्तव्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। मध्य प्रदेशमध्ये ही योजना यशस्वी ठरल्यानंतर आपणच शिंदे आणि फडणवीसांना या योजनेबाबत सांगितल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। आता या मायमावले बसल्या यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना। तुमच्यामुळे हे सरकार आलेलं आहे, हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे। ही माझी कल्पना आहे, शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही, मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत, पण मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताळली। शिवराज चव्हाणांनी लाडकी बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% उगा बोला फुलाची गाठ पडली, मी काही केलं नाही, पण खरं झालं का? स्त्री हे शक्ती उगे, तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले। पंकजाताईंनी मांडलं होतं, सर्वांनीच मांडलं होतं, आम्ही सर्वांनी मांडलं की मध्य प्रदेश सारखी, छत्तीसगड सारखी एक चांगली योजना आमच्या लाडक्या बहिणीकरता आली पाहिजे। एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी चांगलं मॉडेल तयार केलं, अजितदादांनी संमती दिली, त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना देवेंद्रजींनी सर्वांनी बसून ही योजना तयार केली आहे। अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे, आमच्या महायुतीची ही योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये 2047 पर्यंत महायुती राहणार आहे आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी बहीण योजना सुरू राहील।